अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने अल्पसंख्याक विभागातील संघटनात्मक मजबूतीसाठी महत्त्वपूर्ण पदावरील नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या। या अंतर्गत भोकरदन तालुक्यातील धावडा येथील सामाजिक कार्यात सक्रिय असलेले समाजसेवक मजहर मुख्तार पठाण यांची अल्पसंख्याक तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव असलेले राजू शहा यांची अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष जालना पदावर नियुक्ती करण्यात आली। या नियुक्त्या अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा खंडपुरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला। नियुक्तीचा अधिकृत कार्यक्रम समितीचे जालना जिल्हाध्यक्ष लहाणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात आली। नवनियुक्त तालुका अध्यक्ष मजहर मुख्तार पठाण हे सामाजिक, शैक्षणिक व नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत असून त्यांच्या नियुक्तीमुळे भोकरदन तालुक्यात अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांना अधिक प्रभावी व संघटित स्वरूपात न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते। जिल्हाध्यक्षपदी नियुक्त झालेल्या राजू शहा यांनी यापूर्वीही विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला असून जिल्हा स्तरावर भ्रष्टाचार विरोधात ठोस भूमिका घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। या कार्यक्रमास धावडा गावचे उपसरपंच इक्बाल खान पठाण, पत्रकार मुस्तफा पठाण, पत्रकार जाबेर हुसेन पठाण, पत्रकार हरी बोराडे, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, सुनील उंबरकर, शाहिद पठाण, साजिद पठाण, सलमान बाबा शहा, मुर्तुजा पठाण, बिलाल शहा, अमीर पठाण तसेच ज्ञानेश्वर गावंडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे फुलांचा हार घालून शुभेच्छा देऊन अभिनंदन केलं। अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजातील भ्रष्टाचार, अन्याय व गैरप्रकारांविरोधात एकत्रितपणे लढा देण्याची गरज असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं। नियुक्त्यांमुळे भोकरदन तालुका व जालना जिल्ह्यात संघटनेच्या कार्याला नवसंजीवनी मिळेल तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फुटेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। काय परिचय आपला आणि काय सांगणार आज कोणाची नियुक्ती केली तुम्ही आणि कोणत्या याच्यात नियुक्ती झालेली ते कळवा। वंदे मातरम। मी कृष्णा लहाने, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती जालना। आज या धावडा गावामध्ये अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक राजू जफर शहा जिल्हाध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली। तसेच मजहर मुख्तार पठाण यांचे तालुका अध्यक्ष अल्पसंख्याक या पदासाठी नियुक्ती करण्यात आली। आणि आपलं त्यांना असंच एक म्हणणं आहे की बा संघटनेचं तुम्ही कार्य एकदम जबरदस्तपणे आणि गोरगरिबांची समस्या सोडवण्यात तुम्ही एकनिष्ठ राहाल एवढीच। कोणाच्या अध्यक्षावरून नियुक्ती झाली? अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा पाटील खंडापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशानुसार यांची नियुक्ती करण्यात आली। तसेच प्रदेशाध्यक्ष पंडितरावजी तिडके साहेब, त्यानंतर राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतरावजी देशमुख, त्यानंतर तसेच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम इथे पार पडला। कोणत्या ठिकाणी कार्यक्रम झाला? हा कार्यक्रम धावडा तालुका भोकरदन जिल्हा जालना येथे करण्यात आला। जफर शहा अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष व तसेच मजहर मुख्तार पठाण तालुका अध्यक्ष अल्पसंख्याक यांना पुढील वाटचालीत माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि वंदे मातरम। काय परिचय आपला आणि कोणत्या याच्यात नियुक्ती झालेली तुमच्या संघटनेमध्ये काय सांगणार? नमस्कार, मी राजू जाफर शहा। माझी आज भारतीय अखिल भ्रष्टाचार निर्मूलन समितीमध्ये जालना जिल्हा अध्यक्षपदी अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे। अखिल भारतीय अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा पाटील खंडापूरकर यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती कोणा केली तुमची? मग आता सांगणार तुम्ही आता याच्यावर या संघटनेच्या तुमची नियुक्ती झाली याबाबत काय सांगणार तुम्ही पक्षाच्या संदर्भात? या संघटनेत आता आमचे जे प्रदीप बाबा खंडापूरकर याच्या मार्गदर्शनाखाली समाजासाठी, प्रत्येक समाजासाठी आपल्याला काम करणं आहे। त्याच्या आदेशानुसार ते जसे सांगतील की बघ गोरगरीब समजासाठी काम करायचं। पक्ष संघटनेसाठी काय करणार? पक्ष संघटनेसाठी आपण आता प्रत्येक गावात एक पक्षवाढीसाठी गावोगावात अध्यक्ष उपाध्यक्षाची निवड करणार, त्या हिशोबाने हे करणार। संपर्क दौरा करणार का जिल्ह्यात? बिलकुल संपर्क दौरा करू।
व्हिडिओ रिपोर्टर मझहार पठाण, KTV न्यूज, भोकरदन. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल.